नमस्कार श्रोत्यांनो. समर्थ जीवनबोध ह्या आपल्या चॅनलवरील या विशेष आणि अत्यंत सखोल चिंतनात मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजचा आपला हा जो चर्चेचा विषय आहे ना, तो खरंच खूप वेगळा आणि डोळे उघडणार आहे. अगदी बरोबर. कारण आज आपण समर्थ रामदास स्वामींनी जो दासबोध ग्रंथ रचलाय त्यातील एका अत्यंत महत्वाच्या भागावर बोलणार आहोत. सभास्तवन. आणि तसं पाहिलं तर या चर्चेचा आपला मुख्य उद्देश काय आहे, तर श्रोत्यांना त्यांच्या स्वतःच्या आत जी एक ईश्वरी शक्ती दडलेली आहे तिची ओळख करून देणं. एक्झॅक्टली. कारण दासबोधात असं सांगितलंय की जेव्हा एखाद्या माणसाला या ईश्वरी स्वरूपाचा खरा अनुभव येतो ना, तेव्हा त्याच्या आयुष्यातली सगळी दुःख अगदी मुळापासून नष्ट होतात. हो ना. आणि मग त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ आणि तो जो खरा आनंद असतो तो समजतो. बरोबर. तर ठीक आहे, आपण हे थोडं सविस्तर समजून घेऊया. म्हणजे सभा हा शब्द ऐकला की सर्वसामान्यपणे आपल्याला काय वाटतं? लोकांची प्रचंड गर्दी. हो, गर्दी. एखादा राजकीय अधिवेशन असेल किंवा मग ऑफिसमधली एखादी मीटिंग असेल. पण बघा, समर्थ रामदास स्वामी इथे ज्या सभेबद्दल बोलतायत ना, ती काही लोकांची अशी साधी गर्दी नक्कीच नाहीये. मुळीच नाही. ती एक अत्यंत उच्च पातळीवरची म्हणजे आध्यात्मिक लेवलची संकल्पना आहे. हो. आणि सुरुवातीलाच मला श्रोत्यांना एक विनंती करायची आहे की तुम्ही हे चिंतन आज खूप लक्षपूर्वक ऐका. कारण आजची ही चर्चा तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकते. अगदी खरंय. कारण यातील पहिल्याच ओवीत समर्थ काय म्हणतात ते आपण पाहिलं पाहिजे. आता वंदू सकळ सभा, जय सभेसी मुक्ती सुलभा, जेथे स्वय जगदीश उभा तिष्ठतू भरे. अच्छा, म्हणजे जिथे जगदीश स्वतः उभा असतो. हो. आणि ह्याच्या पुढची दुसरी ओवी तर म्हणजे आपल्या प्रचलित श्रद्धांना थेट आव्हान देणारीच आहे. हो, कारण त्या दुसऱ्या ओवीत प्रत्यक्ष ईश्वर म्हणजे परब्रह्म स्वतः नारद मुनींना सांगताय की नाही वैकुंठीचा ठाई, नाही योग्यांचा हृदयी, माझे भक्त गाती ठाई, तेथे मी तिष्ठतू नारदा. बापरे. म्हणजे ह्याचा अर्थ खूपच मोठा आहे. हो ना. यातील सर्वात रंजक आणि अद्भुत गोष्ट म्हणजे काय माहितीये, ईश्वर स्वतः सांगतोय की तो केवळ वैकुंठात नाहीये किंवा मग जे योगी हिमालयात तपश्चर्या करतात फक्त त्यांच्याच हृदयात तो कुठेतरी बंदिस्त नाहीये. तो म्हणतोय की जिथे चांगल्या विचारांचा, सात्विकतेचा आणि भक्तीचा जागर होतो ना, त्या सभेत प्रत्यक्ष जगदीश उभा राहतो. क्या बात है. म्हणजे हे समजण्यासाठी आपण एक छान रूपक वापरू शकतो. एखाद्या सुगंधी फुलाकडे भुंगे कसे आपोआप आकर्षित होतात. हो, त्यांना बोलावून आणावं लागत नाही. अगदी तसंच. जिथे उत्तम गुणांची आणि भक्तीची सभा भरते ना, तिथे हे ईश्वरी तत्व आपोआप प्रकट होतं. त्याला आमंत्रण द्यावं लागत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच मला आता श्रोत्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. श्रोत्यांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हाला अशा सात्विक वातावरणाचा किंवा ईश्वरी अस्तित्वाचा अनुभव कधी आलाय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हो, नक्की सांगा. कारण असे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. आणि या सभेबद्दल समर्थांनी आणखी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. या सभेतील वैविध्यता म्हणजे डायव्हर्सिटी. दासबोधातील 24व्या आणि 25व्या ओवीचा संदर्भ दिला ना, तर तिथे समर्थ स्पष्ट करतात की या सभेत केवळ संन्यासी लोकच बसलेले नाहीयेत. तिथे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही आहेत. म्हणजे गृहस्थाश्रमी आहेत, संन्यासी आहेत, वृद्ध आहेत, तरुण आहेत, अगदी लहान बाळ आणि स्त्री पुरुष असे सर्वजण आहेत. बापरे. म्हणजे समाजाचा प्रत्येक घटक तिथे आहे. हो, इतकंच काय, तिथे डॉक्टर म्हणजे वैद्य आहेत, विद्वान आहेत, शास्त्रज्ञ आहेत, सगळे एकाच ठिकाणी एकत्र आहेत. पण एक मिनिट. इथे माझ्या मनात एक तार्किक प्रश्न येतोय आणि मला वाटतं अनेकांच्या मनात येईल हा प्रश्न. विचारा ना. जर एकाच ठिकाणी म्हणजे एकाच सभेत एवढ्या वेगवेगळ्या विचारांचे, वयाचे आणि व्यवसायाचे लोक एकत्र आले तर तिथे स्वाभाविकच मतभेद किंवा गोंधळ निर्माण होणार नाही का? मग ही सभा इतकी श्रेष्ठ कशी काय असू शकते? हा प्रश्न खूपच लॉजिकल आहे. पण जर आपण याचा थोडा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला ना, तर हे लक्षात येईल की ही फक्त रस्त्यावरची गर्दी नाहीये. ही सज्जनांची मांदियाळी आहे. सज्जनांची मांदियाळी. म्हणजे यांच्यात बाह्य भिन्नता असली ना, कपडे वेगळे असले, व्यवसाय वेगळे असले, तरी त्यांच्या सर्वांच्या अंतर्यामी एकच तमाळनीळ म्हणजे ईश्वर व्यापलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे नित्यानित्य विवेक आहे. अच्छा, नित्यानित्य विवेक हे शब्द ऐकायला जरा जड वाटतात, पण याचा अर्थ आपण थोडा सोपा करूया का? नक्कीच. काय शाश्वत आहे आणि काय अशाश्वत आहे हे ओळखण्याची बुद्धी. आपण याला आपल्या आधुनिक भाषेत आपल्या ईमेल इनबॉक्सची उपमा देऊ शकतो का?
ईमेल इनबॉक्स कसा काय? म्हणजे बघा, आपल्या इनबॉक्समध्ये जे प्रायमरी आणि महत्त्वाचे मेसेजेस असतात ते म्हणजे नित्य किंवा शाश्वत विचार, आणि जो सगळा स्पॅम असतो, कचरा असतो, जसं की अहंकार, राग, बाह्य देखावा, तो म्हणजे अनित्य. क्या बात है. हे खूपच भारी उदाहरण आहे. या सभेतील लोकांकडे तो स्पॅम अचूक ओळखून डिलीट करण्याची ती तीक्ष्ण बुद्धी असते. बरोबर ना? म्हणून तर त्यांच्यात मतभेद होत नाहीत. हो. आणि म्हणूनच 8व्या आणि 19व्या ओवीत या लोकांची लक्षणे सांगताना समर्थांनी काही विशेष शब्दांवर भर दिलाय. जसं की हे लोक शांती, क्षमा, दयाशील आहेत. म्हणजे त्यांच्याकडे शांती, क्षमा आणि दया आहे. एक्झॅक्टली. ते पवित्र आणि सत्वशील आहेत, दानशील आहेत. आता तुम्हीच विचार करा, जर 100 लोक एकत्र असतील आणि 100च्या 100 लोकांकडे दुसऱ्याला क्षमा करण्याची वृत्ती असेल, तर तिथे भांडण कसं होईल? शक्यच नाही. तिथे फक्त सामंजस्यच असेल. पण आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो बघा. कसं काय? कारण आत्तापर्यंत आपण या सभेचा विचार असा करत होतो की जणू काही बाहेर जगात भरलेली एखादी मोठी मीटिंग आहे. पण जर आपण थोडं आत डोकावून पाहिलं तर ही बाह्य सभा नसून ही आपल्या अंतरंगातील सभा आहे. अगदी बरोबर. आणि हाच तर या समासाचा सर्वात महत्वाचा आणि गूढ अर्थ आहे, जो मला वाटतं प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. हो, तुम्ही तो थोडा सविस्तर उलगडून सांगाल का? नक्कीच. बघा, सभा म्हणजे केवळ बाहेर जमलेले लोक नाहीत, तर जेव्हा आपल्या स्वतःच्या आत, म्हणजे आपल्या मनात, चांगल्या गुणांची, शुद्ध विचारांची, सात्विक भावनांची आणि सत्कर्मांची एकत्र मोठ बांधली जाते ना. अच्छा, म्हणजे आपले विचार एकत्र येतात. हो. जेव्हा हे सगळे सात्विक विचार एकत्र येतात, तेव्हा आपल्याच मनात खऱ्या अर्थाने एक सात्विक सभा तयार होते. बापरे, म्हणजे आपलं मन हीच एक मोठी संसद किंवा पार्लमेंट आहे तर. हो ना. आणि जेव्हा आपण आपल्यातील काम, क्रोध, मोह यांसारख्या नकारात्मक विकारांना दूर करतो आणि शांती, क्षमा, दया यांना आपल्या मनात स्थान देतो, तेव्हा काय होतं माहितीये? काय होतं? तेव्हा आपण स्वतः या सभेचे नायक म्हणजे सभानायक बनतो. सभानायक म्हणजे त्या पार्लमेंटचे आपण स्पीकर बनतो. अगदी तसंच. आणि जिथेही सात्विक सभा भरते, तिथे बाहेर कुठेही ईश्वराला शोधण्याची गरजच उरत नाही. कारण साक्षात परब्रह्म, तो जगदीश आपल्यातच प्रकट होतो. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर आजच्या या कलियुगात जिथे इतका ताणतणाव आहे, धावपळ आहे, तिथे असं मन शांत ठेवून ही सात्विक सभा भरणं शक्य तरी आहे का? हो. आणि यासाठीच समर्थांनी 29व्या ओवीत एक खूप सुंदर उपाय सांगितलाय. ते म्हणतात, कल्लो कीर्तन वरिष्ठ, कथाश्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. अच्छा, म्हणजे कीर्तन आणि श्रवण. हो. पण इथे कीर्तन किंवा श्रवण म्हणजे फक्त मंदिरात जाऊन भजन ऐकणं नव्हे, तर स्वतःच्या मनाशी आणि इतरांशी सात्विक संवाद साधणं. म्हणजे आपण जे ऐकतो, जे वाचतो, थोडक्यात जे इन्फॉर्मेशन आपण कन्झ्युम करतो, ते सात्विक असायला हवं. एक्झॅक्टली. असं केल्याने मनातील सर्व संदेह, गोंधळ आणि दुःख नाहीशी होतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे आज आपण जे काही बोललो त्याचं सार काय आहे? तुम्हीच सांगा, तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की समर्थ रामदास स्वामींचा दासबोध आपल्याला मंदिरात किंवा बाहेर कुठेही ईश्वराला शोधायला सांगत नाहीये. तो आपल्याला आपल्याच आत डोकावण्यास सांगत आहे. अगदी 100% बरोबर. आणि एकदा का आपल्यातील त्या ईश्वरी शक्तीची ओळख झाली, आपल्या आतली सभा सात्विक झाली, की जीवनातील सर्व दुःख संपतात आणि जगण्याचा खरा अर्थ समजतो. हो. आणि यावरून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्याचा विचार आज सर्वांनी करायला हवा. कोणता प्रश्न? जर आपलं मन ही एक सभा असेल, तर आपण रोज आपल्या मनात कोणत्या विचारांना आणि भावनांना VIP अंगेत बसवत आहोत? बापरे, हा खूपच भारी प्रश्न आहे. हो ना. आपण सात्विक विचारांना VIP सीट देतोय, की नकारात्मक विचारांना, रागाला आणि भीतीला पुढे बसवतोय? याचा विचार नक्की करा. खरंच, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. श्रोत्यांनो, जर तुम्हाला तुमच्या अंतःकरणात अशी सात्विक सभा निर्माण करायची असेल आणि आपल्या आतल्या त्या खऱ्या ईश्वराला ओळखायचं असेल, तर या आध्यात्मिक प्रवासात आमच्यासोबत नेहमी जोडलेले रहा. समर्थ जीवन बोध या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हो. आणि हा व्हिडिओ लाईक करा. आणि हो, ज्यांना खऱ्या अर्थाने या मानसिक शांतीची आणि समाधानाची गरज आहे, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल चिंतनासह. तोपर्यंत स्वतःच्या आतल्या सभेचे नायक नक्की बना. धन्यवाद.